Hello dear students, welcome again. You are learning the sixth lesson factors of algebraic expression. In a previous video we learned the solved example on depends on formula of a cube minus b cube. Okay, last lecture ला आपण बघितल्याप्रमाणे आपण एक फॉर्म्युला किंवा फॅक्टर्स फाइंड आउट केले ते a cube minus b cube चे. ओके, त्यामध्ये फॉर्म्युला काय होता तर a cube minus b cube is equal to in bracket a minus b another bracket a square प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, त्यानंतर आपण त्याचे सॉल्व एक्झाम्पल पण पाहिलेले मग ते त्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल टोटल 6 एक्झाम्पल्स होते. टोटल देअर आर 6 सॉल्व एक्झाम्पल्स आर देअर. ओके, सो लेट्स सी फॉर डिपेंड ऑन दिस फॉर्म्युला प्रॅक्टिस सेट 6.3. सो फर्स्ट वन इज देअर क्वेश्चन. तिथे बघा 2 क्वेश्चन्स आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन इज फॅक्टराइज. ओके, फॅक्टराइज फर्स्ट वन काय बघा y क्यूब मायनस 27. ओके, बघू आपण जसं आपण ए क्यूब प्लस बी क्यूबचं करत होतो तेच करायचं आहे. बघू ॲन्सरमध्ये पहिला ही ॲज इट इज लिहून घेतली. ओके, दॅट इज इक्वल टू वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब दॅट इज वाय क्यूब ॲज इट इज राहील मायनस 27 कोणाचा क्यूब आहे 3चा त्यामुळे काय होणार 3 क्यूब. नाव इट इज इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. फॉर्म्युला काय होता a minus b that is y minus 3 then square of first term y square plus या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन that is 3y plus 3 square. okay, so y minus 3 y square as it is plus 3y as it is plus 9. okay, फायनल आन्सर काय मिळालं बघा y minus 3 another bracket y square plus 3y plus 9. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. बघू काय नाही आपल्याला या टाईपचेच एक्झाम्पल्स आहेत सगळे. दॅट इज एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. बघू आपण. ओके, पुन्हा तेच करायचं आहे. एक्स क्यूब ॲज इट इज मायनस 64 वाय क्यूब ॲज इट इज. नाव वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. एक्स क्यूब ॲज इट इज राहील मायनस इतर 2 टर्म्स आहेत त्यामुळे ब्रॅकेट घ्यावं लागलं. ओके, इथं सिंगल टर्म होते त्यामुळे आपण इथं ब्रॅकेट घेतला नाही. 64 इज अ क्यूब ऑफ 4 दॅट्स वाय 4. वाय क्यूब इज अ 4 ऑफ क्यूब ऑफ वाय दॅट्स वाय वाय क्यूब. नाव इट इज इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. काय होणार बघा मग ए पहिला या दोन्हीचं सबट्रॅक्शन दॅट इज एक्स मायनस 4y. ओके, इन नेक्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 टर्म्स सॉरी प्लस इज देअर x multiply by 4y. ओके, प्लस याचा स्क्वेअर दॅट इज 4y ब्रॅकेट स्क्वेअर अँड स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, x मायनस 4y ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स वाय दॅट इज 4xy प्लस 16y स्क्वेअर. ओके, फायनल आन्सर काय आलं बघा 16y स्क्वेअर. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. बघू सगळे एक्झाम्पल या बोर्डवर आपण बसतील असे करू काय तर. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 दॅट इज 27 m क्यूब मायनस 216 n क्यूब. ओके, पुन्हा हेच करायचं. इट इज इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. मग पहिला ॲज इट इज तो इक्वेशन लिहून घेऊ 27 m क्यूब मायनस 21 216 n क्यूब. ओके, 27 is a cube of 3 so we write here 3 m bracket cube minus 216 कुणाचा क्यूब आहे तर 6चा. ओके, दॅट इज 6 n ब्रॅकेट क्यूब. ओके, इथं 3 कॉमन घेतलं तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही होत पण असू द्या ॲज इट इज घेऊ आपण. सो 3m क्यूब minus 6n cube. okay, now we have to use here a cube minus b cube formula that is 3m okay minus 6n bracket complete. okay, in another bracket square of 3m bracket square plus multiplication of these 2 terms that is 3m into 6n. okay, and plus square of last term that is 6n ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता बघू पहिल्या ह्याच्यामधून इथं जर बघितलं असेल तर 3 कॉमन येतं म्हणजेच काय होईल बघा 3 इन ब्रॅकेट
एम मायनस 2n आता ब्रॅकेट सॉल्व करू. 3चा स्क्वेअर 9m स्क्वेअर प्लस 3 6 18mn ओके प्लस 36n स्क्वेअर. आता इथून काय कॉमन येतं का बघू शकता तुम्ही. 9 18 आणि 36 मध्ये जर कॉमन काढायचं असेल तर 9 कॉमन येतो बघा. ओके सो काय होईल बघा. दॅट इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 9 इन ब्रॅकेट m मायनस 2n. हे वेगळ्या पद्धतीने पण मी दाखवतो एक्झाम्पल कसं सोडवायचं. दॅट इज m स्क्वेअर प्लस 2mn ओके प्लस 9 4 n स्क्वेअर. ओके हेच एक्झाम्पल आपण वेगळ्या वेनं करू. ओके ऑर ओके आता इथे काय केलं अजून एक राहिले स्टेप. 9 3 27 ओके 27 m मायनस 2n m स्क्वेअर प्लस 2mn प्लस 4n स्क्वेअर. फक्त एकदा क्रॉस चेक करू बुकमध्ये कोणत्या टाईपने आन्सर शेवटला दिले. प्रॅक्टिस इट 6.3 एक्झाम्पल. ओके सो बघू आपण हेच ऑरचं एक्झाम्पल बघू वेगळी मेथड. दॅट इज काय करणार पहिला ॲज इट इज लिहून घेऊ आपण 27 m क्यूब मायनस 216 n क्यूब. ओके आता जर बघितलं असेल 27 अँड 216ला 27 कॉमन डिवाइड जातं म्हणजे इथं आपण घेतलं 27 कॉमन घेतलं म्हणजे इथं राहणार m क्यूब मायनस 27 8 216 दॅट इज n क्यूब. ओके सो वी राईट इन द फॉर्म ऑफ 27 इन ब्रॅकेट m क्यूब मायनस 2n ब्रॅकेट क्यूब. ओके पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं. ॲज इट इज 27 शेवटपर्यंत राहील. इट इज इन द फॉर्म ऑफ a क्यूब मायनस b क्यूब. ओके बाकीच्या स्टेप्स अशाच येतील बऱ्यापैकी या सगळ्या. हे इथनं पुढचं तुम्ही सॉल्व करू शकता. ओके लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. दॅट इज एक्झाम्पल नंबर 4. ओके दॅट इज 125 y क्यूब मायनस 1. ओके पुन्हा हेच करणार आहे. वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ a क्यूब मायनस b क्यूब. ओके ॲज इट इज लिहून घेऊ 125 y क्यूब मायनस 1. ओके दॅट इज इक्वल टू 5y क्यूब बिकॉज 125 इज अ क्यूब ऑफ 5 अँड y क्यूब इज अ क्यूब ऑफ y दॅट इज 5y ब्रॅकेट क्यूब मायनस आता 1 कोणाचा क्यूब आहे तर 1चा दॅट इज 1 क्यूब. ओके नाव इट इज इन द फॉर्म ऑफ a क्यूब मायनस b क्यूब. okay now we have to write in the form that is 5y minus 1. okay subtraction of first two number then square of first term that is 5y square plus multiplication of these two terms that is 5y into 1 and plus 1 चा square. okay so 5y minus 1 as it is right. okay so 5 चा स्क्वेअर किती होणार 25y स्क्वेअर ओके प्लस 5y प्लस 1. ओके सो फायनल आन्सर 25y स्क्वेअर प्लस 5y प्लस 1. ओके लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. दॅट इज एक्झाम्पल नंबर 5. 8p क्यूब मायनस 27p क्यूब. पुन्हा तेच करायचं आहे सगळं आपल्याला. सो पहिला स्टेपला काय करू ॲज इट इज एक्झाम्पल लिहून घेऊ मायनस 27p क्यूब. ओके सो वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ a क्यूब मायनस b क्यूब. 8 इज अ क्यूब ऑफ 2 p ॲज इट इज ओके ब्रॅकेट क्यूब मायनस 27 कोणाचा क्यूब आहे तर 3चा अपॉन p ब्रॅकेट क्यूब. नाव इट इज इन द फॉर्म ऑफ a क्यूब मायनस b क्यूब. पुन्हा याच पद्धतीने लिहायचं. ओके दॅट इज पहिल्या दोन्हीचं सबट्रॅक्शन दॅट इज 2p minus 3 upon p. okay then square of first term that is 2p bracket square plus multiplication of these two terms that is 2p multiplied by 3 upon p plus square of last term that is 3 upon p bracket square and last step is there 2p minus 3p as it is right. okay आणि इथे काय होणार बघा 4चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 दॅट इज 4p स्क्वेअर p गेट कॅन्सल. ओके अँड 2 मल्टिप्लाय बाय 3 दॅट इज 6. ओके प्लस 3 स्क्वेअर इज 9 अपॉन p स्क्वेअर
bracket complete, that is 9 upon p square. Okay, let's see next example, that is example number 6. Okay, let's see example number 6, that is 3 4 3 a cube minus 5 1 2 b क्यूब. ओके, आता 3 4 3 कुणाचा क्यूब आहे चेक करा अँड 5 1 2 कुणाचं क्यूब आहे चेक करायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं. ओके, जर तुम्हाला क्यूब ॲटलिस्ट 10पर्यंत पार्ट पाहिजे, त्यामध्ये 343 इज अ क्यूब ऑफ 7 अँड 512 इज अ क्यूब ऑफ 8. ओके, सो काय होणार बघा, ॲज इट इज रेग्युलर पद्धतीनं 343 ए क्यूब मायनस 512 बी क्यूब ॲज इट इज राहील. मग अशी सांगितल्याप्रमाणे काय 343 इज अ क्यूब ऑफ 7, त्यामुळे काय होणार 7 ए ब्रॅकेट क्यूब मायनस 512 कोणाचा क्यूब आहे तर 8चा, त्यामुळे काय होणार इन ब्रॅकेट 8 बी ब्रॅकेट क्यूब. नाव इट इज इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर कोणता यूज करणार ए मायनस बी, अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, दॅट इज 7a minus 8b. Okay, and next one square of first term, that is 7a bracket square. Okay, plus multiplication of these two terms, that is 7a into 8b. Okay, and square of last term, that is plus 8b bracket square. Okay, so solve करू. यामध्ये 7a minus 8b as it is राहील. ओके, 7a चा स्क्वेअर दॅट इज 7a ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 49a स्क्वेअर प्लस 8 7 जा 56ab प्लस 64b स्क्वेअर. ओके, ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू. मग ते लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस नाही 7th एक्झाम्पल आहे बघा अजूनही. ओके, लेट्स सी 7th एक्झाम्पल. 64x क्यूब मायनस 729 y क्यूब. ओके, आता इथं पण तेच आहे, काय वेगळं करायचं नाही आपल्याला इथे. दॅट इज 64x क्यूब मायनस 729 y क्यूब ॲज इट इज. ओके, सो 64 इज अ क्यूब ऑफ 4 अँड 729 इज अ क्यूब ऑफ 9. चेक करू शकता. ओके, सो काय होणार बघा, दॅट इज 4x ब्रॅकेट क्यूब मायनस काय सांगितलं मी 9चा क्यूब, दॅट्स 9y ब्रॅकेट क्यूब. ओके, पुन्हा तेच करणार, वेगळं काय नाही इथं. दॅट इज 4x मायनस 9y अँड इन अनदर ब्रॅकेट 4x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4x इंटू 9y. ओके, प्लस 9y ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा काय करणार, ब्रॅकेट सॉल्व करू. सो ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी काय होणार, ब्रॅकेट सॉल्व म्हणजे आतील ब्रॅकेट सॉल्व 4x मायनस 9y ॲज इट इज. ओके, 4x चा स्क्वेअर दॅट इज 16x स्क्वेअर प्लस 9 4 जार 36xy प्लस 9 9 जार 81y स्क्वेअर. ओके, क्लिअर आहे, काय नाही वेगळं, तेच आपण फॉर्म्युले रिपीट करतोय, एकच फॉर्म्युला आणि एकच त्या टाईपचे एक्झाम्पल. ओके, लास्ट एक्झाम्पल दॅट इज एक्झाम्पल नंबर 8. Let's see, that is 16a cube minus 128 b cube. Okay, आता 16 is a not cube of any number. Okay, 16 is a not cube of any number. Okay, पहिला as it is लिहून घेऊ, मग बघू, डिस्कस करू. Okay, 16 is not a cube of any number. A cube is a cube of A. 128 is also not a cube of any number आणि b क्यूब इज अ क्यूब ऑफ b. मग आता प्रॉब्लेम राहतो तो 16 आणि 128 मध्ये. अशा टाईपचे जे एक्झाम्पल होते त्यामध्ये आपण कॉमन घेत होतो. तर यामध्ये कोणता नंबर कॉमन घेतल्यानंतर ॲक्च्युली या 16 आणि 128ला 2 डिवाइड होतं ॲज वेल ॲज 4 पण होतं. मग 4 कॉमन घेतलं तर इथं 4a क्यूब राहणार. मग 4 इज अगेन नॉट क्यूब ऑफ. मग 2 कॉमन घेतलं तर 2 8 जा, मग 8 इज अ क्यूब ऑफ 2. दॅट्स वाय आपण इथे कॉमन काय घेणार आहे
टू आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय होणार बघा 2 8 जार 16 ए क्यूब मायनस इथे कॉमन घेतल्यामुळे किती होणार 64 अपॉन बी क्यूब. ओके, आता पुन्हा ॲसच करायचं आहे. दॅट इज 2 इन ब्रॅकेट. पहिला या दोन्हीचं पहिला आपण वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. ते लिहावं लागेल पहिला 2 ॲज इट इज. ओके, 8 इज अ क्यूब ऑफ 2. ओके, दॅट इज मायनस इन ब्रॅकेट 64 इज अ क्यूब ऑफ 4 अपॉन बी ब्रॅकेट क्यूब. ओके, so now we have to write it is in the form of a cube minus b cube, that is 2 in bracket multiplication subtraction of these two number, that is 2a minus 4 upon b. okay, next one. आता इथे काय होईल बघा, नेक्स्ट काय होईल बघा, अजून इथं मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू नंबर, दॅट इज 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ 2a multiply by 4 upon b. okay, and last one plus 4 upon b ब्रॅकेट स्क्वेअर. अजून कोणता नंबर कॉमन घेतल्यानंतर होतं का ते मी चेक करत होतो. लेट्स सी 2 इन ब्रॅकेट 2a मायनस 4 अपॉन b. ओके, इथे काय होईल बघा, 2aचा स्क्वेअर दॅट इज 4a स्क्वेअर मायनस हां 2 4 जार 8 अपॉन ए बी. ओके, प्लस 16 बी स्क्वेअर. ओके, आता जर बघितलं असेल तर इथे किंवा 8a बी ॲज इट इज ठेवलं तर चालतं. वेट, 8a अपॉन बी. इथे वरून 2 4 कॉमन येतं आणि इथं 2 कॉमन येतं, म्हणजे टोटल. मग हे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करूया थोडंसं. ओके, लेट्स सी काय करूया बघा, या स्टेप्स राहतील, फक्त कॉमन घेताना थोडंसं वेगळा घेऊ आपण. कॉमन 16 डायरेक्ट कॉमन घेऊन बघू ना. 16 कॉमन घेतलं तर काय होईल बघा इथं ब्रॅकेटमध्ये, म्हणजे तुमच्या पुढच्या स्टेप्स वाचतील. ए क्यूब ॲज इट इज मायनस किती होणार बघा, 16 8 जा 128 अपॉन बी क्यूब. ओके, म्हणजे आपल्याला सोपं होईल का. ओके, 16 ॲज इट इज. नाव वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस 2 अपॉन बी ब्रॅकेट क्यूब. ओके, म्हणजे हे सोपं होईल. नाहीतर नंतर खाली तर थोड्या स्टेप्स तुमच्या वाढल्या असत्या, त्यापेक्षा आपण सुरुवातीलाच बिगर नंबर कॉमन घेतला. ओके, लेट्स सी 16 ॲज इट इज इन द फॉर्म ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब, दॅट इज ए मायनस बी, दॅट इज ए अपॉन a minus 2 upon b. then in another bracket a square plus multiplication of a into 2 upon b plus 2 upon b bracket square. okay, and bracket complete. Now 16 as it is, a minus 2 upon b as it is. okay, a square as it is, plus 2a upon b. okay, and plus 4 upon b स्क्वेअर. ओके, क्लिअर आहे. थोडंसं कन्फ्युजन होतं, 16 कॉमन घेतल्यामुळे एक्झाम्पल आपल्याला सोडवायला सोपं झालं. लास्ट स्टेप कॉमन घेण्यापेक्षा सुरुवातीलाच बिगर नंबर घेतला 16. ओके, सो दिस वे वी हॅव टू कम्प्लीट आवर फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 6.3. ओके, यानंतरचा जो क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. ओके, हा पण थोडासा आपल्या दोन्ही फॉर्म्युलावर डिपेंड आहे, दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूब ॲज वेल ॲज ए क्यूब मायनस बी क्यूब. अजून एक फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब अँड ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त काय केलं बघा, फक्त एकाच फॉर्म्युलावरचे एक्झाम्पल सॉल्व केले. दॅट इज कोणता फॉर्म्युला होता, दॅट इज ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, याच्या व्यतिरिक्त आपण कोणताही फॉर्म्युला यूज केलेला नाही. ओके, सो दिस वे वी हॅव टू कम्प्लीट आवर फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 6.3. इन अ नेक्स्ट व्हिडिओ वी स्टार्ट और वी टेक नेक्स्ट पॉइंट. सो टुडे वी स्टॉप हियर. थँक यू.